एक सुंदर असे गाव होते. त्या गावामध्ये सीताराम आणि त्याचे कुटुंबीय राहत होते. सीताराम शेठजी हा खूप प्रामाणिक होता, दयाळू होता व नेहमी तो दुसऱ्यांना मदत करायला तयार असे. त्याच्या या स्वभावामुळे त्याला कसलीही कमतरता कधीच भासली नाही. त्याला 2 मुले होती. मोठा मुलगा विजय, त्याला त्याच्या व्यवसायात काही यश मिळत नव्हते. लहान मुलगा अजय हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. तो खूप मस्तीखोरही होता. सीतारामच्या पत्नीचे नाव होते शांता, पण ती नावाप्रमाणे बिलकुल नव्हती. ती नावाच्या उलटच होती. शांताला देवधर्म करण्यामध्ये काहीही रुची नव्हती. ती कधी मंदिरातही जात नव्हती आणि मंदिरासमोरून गेलीही तरी कधीही देवदर्शन घेत नव्हती. ती स्वतः तर देवधर्म करत नव्हतीच, पण घरातही इतर लोकांना देवधर्म करण्यास मनाई होती. मोठा मुलगा विजय लग्नाच्या योग्य झाल्याने त्याच्यासाठी स्थळ पाहणे सुरू झाले. विजयसाठी सीताराम यांच्या शेजारील गावातील मित्र अनंतराव यांच्या मुलीचे स्थळ चालून आले. मुलीचे नाव सत्यवती होते. दोघांचा अगदी धूमधडाक्यात विवाह साजरा झाला. सत्यवती अतिशय सुंदर, सालस, प्रेमळ व कष्टकरू मुलगी होती. ती सर्वांशी अतिशय प्रेमाने वागत असे. तिची सासू शांता तिला नेहमी धाकात ठेवायचा प्रयत्न करत असे. सत्यवती ही महादेवांची निस्सीम भक्त होती. ती लहानपणापासून महादेवांची पूजा करत असे. सत्यवतीचा लहानपणापासून एक नियम होता. ती दररोज सकाळी स्नान करून जवळच्या महादेवास जल, फूल, दूध, बेलफूल वाहून मनोभावे पूजा करत असे. हा तिचा दररोजचा नित्यक्रम होता. तो ती कधीही चुकवत नसे. एके दिवशी सत्यवती महादेव मंदिरात जायला निघाली तेव्हा सासूने विचारलं, अगं सुनबाई, कुठं निघालीस एवढं तयार होऊन? आई, मी महादेवाच्या मंदिरामध्ये चालले आहे पूजा करण्यासाठी. काय? तू महादेवाची पूजा करतेस? हो आई, मी महादेवाची पूजा केल्याशिवाय कुठलेही काम करत नाही. ते तुझं माहेर होतं, काही गरज नाही ते पूजा करण्याची. तुला माहीत नाही, आपल्या घरी आपण देवपूजा करत नाही आणि आम्ही देवाला मानतही नाही. मला हे मुळीच नाही चालणार तू देवपूजा केलेली. सासू सुनेचं हे बोलणं ऐकून सीताराम तेवढ्यात तिथे येतो. अगं शांती, काय झालं? सुनबाईला का रागवतेस? अहो, गजबच झाला. माझं तर भाग्यच फुटलं. असली सुनबाई भेटली मला. काय गजब झाला? काय केलं सुनबाईनं की असं तुझं भाग्य फुटलं? अहो, तुमची लाडकी सून पूजा करायला शिवमंदिरात चालली आहे. अडवा तिला. तिला माहीत नाही का आपण देवपूजा करत नाहीत ते? अगं शांता, तुझा देवावर विश्वास नाही, पण सुनबाईचा तर आहे. तिला तर मंदिरात जाऊ दे. शांता, तू तुझे स्वतःचे विचार तिच्यावर थोपवू नकोस. सुनबाई, जा जा मंदिरात जा. सासऱ्यांची परवानगी घेऊन सत्यवती मंदिरात जायला निघते. मंदिरामध्ये जाऊन ती शिवजींना जल, फूल, बेल वाहून मनोमन कामना करते. हे शिवशंभो, माझ्या सासूला सद्बुद्धी दे. त्या मला तुमची पूजा करण्यास येऊ देत नाहीत. तुम्ही तर जाणताच आहात की मी तुमची पूजा दररोज नित्यनियमाने करते. जय शिवशंभो, जय शिवशंभो. जेव्हा सत्यवती पूजा करून घरी आली तेव्हा तिने पाहिले की तिची सासू माथा बडवत आक्रोश करू लागलेली आहे. हाय, या सुनेनं तर माझ्या घराचा सत्यानाश केला. आता तर माझा मुलगा पण माझं काहीच ऐकत नाही. तो फक्त सुनेचंच ऐकतो सगळं. मी काय करू आता? सासूबाई, मी तर फक्त शंकराची पूजा करते. त्यात वाईट काय आहे? शिवशंकर खूप दयाळू आहेत. ते आपल्या भक्तांच्या घरी नेहमी आनंद पसरवतात. चल शांत बस, मला नको शिकू. तुझा देव काय आम्हाला आनंदी ठेवणार? तो स्वतःच अंगाला विभूती लावतो.
नका आई, असं बोलू नका. आई, तुम्हाला महादेवाची पूजा करायची नाही आहे तर नका करू. पण माझ्या शिवजीचा अपमान नका करू. कृपा करून माझ्या शिवजीचा अपमान नका करू. मला नको शिकवूस तू, नाहीतर मी तुला तुझ्या माहेरी नेऊन सोडेल. कळलं? दुसऱ्या दिवशी सत्यादेवी नेहमीप्रमाणे अंघोळ करून शिवमंदिरात जायला निघते. त्यावेळेस तिची सासू तिला ओरडते. अगं सुनबाई, कुठं चालली आहेस? मी आज तुला मंदिरात जाऊ देणार नाही. आई, कृपा करून माझा नियम नका तोडू. मला मंदिरात जाऊ द्या. शिवशंभू माझी वाट बघत असतील. आई, शिवशंकर माझी वाट बघत असतील. कृपा करून मला मंदिरात जाऊ द्या. अडू नका. नाही नाही, तू आधी नाश्ता बनव. माझा मुलगा काय कामावर उपाशी जाणार आहे का? तू मंदिरात नाही जाणार. शांता, तू परत सुरू झाली का? सुनबाईला पूजा करायची असेल तर करू दे ना. सासऱ्यांच्या सांगण्यानुसार सत्यवती आनंदित होते व मंदिरात जायला निघते. पण इकडे सासू शांताबाई हिचा राग अनावर होतो व ती तिच्या मुलाला भडकावू पाहते. बघितलंस का विजय, सुनबाई बघ काही ऐकतच नाहीये. सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे करायला तू तिला माहेरी सोडून ये. आई, आपण तिला एक संधी देऊया. तिनं जर तसं नाही ऐकलं तर तू म्हणशील तसं करूया. सत्यवती शिव मंदिरात मनोभावे पूजा करून घरी परत येते व घरी येऊन घरातील इतर कामे करू लागते. तेवढ्यात सत्यवतीच्या मनामध्ये विचार येतो की अरे, उद्या महाशिवरात्री आहे. मला व्रताची तयारी करायला हवी. हे शिवशंभू, मला शक्ती दे की मी तुमचं व्रत प्रत्येक वर्षीप्रमाणे पार पाडेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यवती स्नान करून पूजेची तयारी करू लागते. पूजेच्या थाळीमध्ये बेल, फूल, फळ, जल आदी वस्तू घेऊन थाळी मस्तपैकी सजवते. अगं सुनबाई, कुठे चालली आहेस ही पूजेची थाळी घेऊन? आई, आज महाशिवरात्रीचे व्रत आहे. त्यासाठीच मी या ताटामध्ये जल, फूल, बेलफूल, दूध घेऊन जात आहे व महादेवास अभिषेक करणार आहे. काही गरज नाही आहे कुठे जायची. ठेव ती थाळीमध्ये. तू कुठेही मंदिरात जाणार नाही आहेस आज. आई, कृपा करून हे व्रत करण्यास मला अडू नका. मी लहानपणापासून हे व्रत करत आलेले आहे आणि मी माझ्या सुखी संसारासाठी आणि ह्यांच्या नोकरीसाठी ही देवाकडे प्रार्थना करणार आहे. कृपा करून मला मंदिरात जाऊ द्या. अजिबात नाही. मी तुला आज कोठेही जाऊ देणार नाही. एकतर तू या घरात तू राहशील, नाही तर मी राहील. चल, घरामध्ये चल. असे म्हणत शांता सत्यवतीला घरामध्ये घेऊन गेली. बस आता इथेच. काही मंदिरात जाण्याची गरज नाही आहे. बस आता इथेच्या खोलीमध्ये. असे म्हणत शांता सत्यवतीला रूममध्ये बंद करून तिथून निघून जाते. शांता अंगणामध्ये येऊ लागतेच तोच अंगणामध्ये फरशीवर पाणी सांडलेले असते. शांता तिथून चालताना तिचा पाय पाण्यावर पडतो व ती धाडकन आपटते. व एक जोरदार किंचाळी निघते व तिचा श्वास थांबतो. त्या किंचाळीसोबतच घरातील सर्व लोक जमा होतात. तेवढ्यातच विजय आपल्या पत्नीच्या रूममध्ये जातो व तिला दोष देऊ लागतो. बघ माझ्या आईला काय झालं. खरंच जर तुझे शिवशंकर असतील तर त्यांना वाचवायला सांग. हे ऐकून सत्यवती धावतच बाहेर येते व पाहते तर सासू निपचित पडलेली असते. ती तशी धावत धावत मंदिराकडे जाते व मंदिरात जाऊन शिवजींना प्रार्थना करते. हे शिवशंभो, हे तुम्ही काय केलं? आजच्या दिवशी तर तुम्ही सर्व भक्तांच्या घरी खुशाली पसरवता, सर्वांना आनंद देता, पण माझ्या घरात असं दुःख का पसरवलं? तुम्ही तर महाकाल आहात. माझ्या सासूला जीवनदान द्या, नाहीतर मी तुमच्या चरणावर डोके आपटून घेईल व जीव देईल. सत्यवती महादेवांच्या चरणावर डोके आपटू लागते. तोच महादेव आपल्या प्रिय भक्तावर प्रसन्न होतात
व तिच्या सासूला जीवनदान देतात. एक दिव्य असा किरण सासूबाईकडे येतो व तिला जीवनदान भेटते. शांता डोळे उघडते तसे सर्वच आश्चर्यचकित होतात. तेव्हा शांता विचारते, काय झाले? तुम्ही इथे का थांबलात आणि मी येथे अशी का झोपली होते? मला काही कळेल का? काय झाले होतं मला? अगं भाग्यवान, तुझा मृत्यू झाला होता, पण तुला अचानक जीवनदान भेटलं. तू भाग्यवान आहेस. हे सगळे माझ्या सुनबाईच्या भक्तीमुळे शक्य झाले. तिच्या भक्तीमुळेच मला जीवनदान भेटले. कुठे आहे ती? तुला अशा स्थितीत बघून ती शिवमंदिरात गेली आहे आणि हे तिच्या पूजेचं फळ आहे. चला चला मग आपणही मंदिरात जाऊ. आपण काय इथं थांबलोत? चला पटकन. असे म्हणताच घरातील सर्व सदस्य घाईघाईने मंदिराकडे जायला निघतात. सर्वजण मंदिरात जाऊन पाहतात तो काय, सत्यवती मंदिराच्या पायरीवर बेशुद्ध पडलेली असते. शांता सत्यवतीच्या जवळ जाऊन म्हणते, हे शिवशंभू, मला माफ करा. माझी खूप मोठी चूक झाली. माझ्या सुनेला शुद्धीवर आणा. तोच सत्यवती शुद्धीवर येते. पाहते तर काय, तिचे डोके सासूच्या मांडीवर असते. सासू सत्यवतीला म्हणते, सुनबाई, मला माफ कर. माझी खूप मोठी चूक झाली. मी तुला देवधर्म करण्यापासून अडवले, पण आज शंकरामुळेच मला जीवदान भेटले. सत्यवती, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ कर. माझी माफी मागू नका. माफी मागायचीच असेल तर शिवशंभूची मागा. ते खूप दयाळू आहेत. ते तुम्हा सर्वांना माफ करतील. ते खूप कृपाळू आहेत. सर्वांवर कृपा करतात. बोला जय जय भोलेनाथ, जय शिवशंभू. हर हर महादेव, हर हर महादेव, हर 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 महादेव, महादेव, हर 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 महादेव. महादेव.